हाय हॅलो ओम साईराम. आज खूप दिवसानंतर व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज गणपती बाप्पा गणेश चतुर्थी. सगळ्यांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता संध्याकाळचे 4 वाजले. आम्ही गणपती बाप्पा घरी आणले आणि ते स्वागताची तयारी केली, ते तुम्हाला दाखवते. आणि पूर्ण डेकोरेशन पण दाखवलं मी. फक्त आता कसं मांडणार आहे, काय काय करणार आहे ते सर्व दाखवते. चला तर मग आपण सुरुवात करूया. हे बघा, अशी सिंपल पद्धतीने बाप्पांच्या डेकोरेशनची तयारी केली आहे मी. माझ्या घरचा बाप्पा आता पूर्ण मांडणी करतो आणि मग दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत बाप्पांना इथं ठेवलं आहे. सगळे छोटे सगळे तयार झाले बाप्पाच्या स्वागतासाठी. कशी वाटलं तुम्हाला डेकोरेशन? छोटंसं एक थीम तयार करायचा प्रयत्न केला आहे. हे सर्व डेकोरेशन माझ्या मुलांनी केलं आहे. आता आम्ही छान असं बाप्पांची तयारी करतोय. मग दाखवतो तुम्हाला. हे बघा, आमचे गणपती बाप्पा आलेले आहे. आम्ही आता स्वागत करणार आहे. गणपती बाप्पा बघा किती छान आहे. छान छान गणपती बाप्पाचं ऑप्शन करतोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हे बघा, आमच्या मूर्तीला थोडंफार घरी आणल्यानंतर डेकोरेशन करायचं काम चालू आहे माझ्या मिस्टरांचं. थोडीशी सजावट करताय अजून बाप्पा छान दिसावा म्हणून. स्टोन लावताय, मुकुटला स्टोन. हे बघा, मी मोदक बनवतीये. काही बनवून झाले. आज मी साधे सिंपल गूळ आणि खोबऱ्याचे मोदक बनवली आहे बाप्पांसाठी. 21 ते 31 होतील आणि मग आहे ना पूर्ण तयार करते आणि तळायच्या वेळेस तुम्हाला दाखवते. आपले सगळे मोदक झाले तयार. 51 मोदक बनवले मी. आणि मी तर यापूर्वी तुम्हाला सांगितले एकदम साधे सिंपल पद्धतीने बनवले. आता आपण फ्राय करून घेऊ. कारण अजून आहे ना मला बाप्पाची मांडणी करून आरती करायची आहे. म्हटलं अगोदर आज पहिला दिवस आहे बाप्पांना मोदकाचा प्रसाद. आपल्याला मध्यम गॅसवर आहे ना गोल्डन सोनेरी कलर व्यवस्थित तळून घ्यायचे. आणि तुम्ही म्हणत असतील याला कळ्याने काढल्या. मी एकदम सिंपल केले, कळ्याने काढल्या. मी परत बनवणार आहे. चांगले फ्राय करून घेऊ आपण. आज सगळ्यांनाच खूप कामे असतील ना, सगळ्यांची गडबड चालू असणार. आज मी खूप दिवसातून व्हिडिओ टाकते. व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा. हे बघा, या पद्धतीने काढून घेऊ. हे बघा, आपले मोदक छान तयार झाले. मी डिशमध्ये ठेवले पण आहे. आणि इथे बघा साईड बाय साईड आहे ना मी तूप पण गरम केलं आहे. हे कशासाठी ते सांगते तुम्हाला मी. घ्या, आपण अगोदर पातेलं खाली उतरून घेऊ. मला ना वाती नाही आहे, म्हणजे आपल्या तुपातल्या फुलवाती ह्या घरी बनवलेल्या आहे. आणि मी गावरान तूप गरम केलं आहे. वाती भिजवते, बाप्पाला आरतीला लागतं आहे ना. मी ह्याच पद्धतीने भिजवते. पूर्ण तुपामध्ये टाकून पूर्ण मिक्स करून, म्हणजे पूर्ण ओले होत्या त्या. आणि मग एका डब्यात काढून घेते. म्हणजे शेवटपर्यंत आहे ना आपल्या वाती पूर्ण भिजलेल्या राहतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे, पण मी ह्याच पद्धतीने बनवते.
आणि त्याच्यासाठी मी हा डब्बा घेतला आहे, याच्यामध्ये काढून ठेवते सगळं. हे बघा तुम्हाला दाखवते. या पद्धतीने मस्त झालं, पूर्ण भिजवलं आहे. आणि काही नाही आहे अशाच जरी काढल्या ना नंतर बरोबर त्या मोकळ्या होऊन जातात थंड झाल्या. हे राहिलेलं तूप पण यात ओतणार आहे, कारण मला अजून वाती बनवायची आहे ना, मी त्या पण भिजून घेते. बघा इथं बाप्पांची मूर्तीची स्थापना चालू आहे. मूर्त ठेवून घेतली अगोदर आणि एक कळस पण मांडला आहे उजव्या हाताला. दिवा लावला आहे अगोदर. सर्वप्रथम आपण दिवा लावूनच पूजेला सुरुवात करतो. आता घरातल्या बाप्पाची स्थापना, त्याच्यानंतर आपल्या बाप्पाला जानवं घालायचं, पान सुपारी ते ठेवायची. पूर्ण पूजा मांडून घेतो मग दाखवतो. इथे बघा आमची अण्णा पूजा करताय. आता मांडणी झाली. सर्वप्रथम पहिली पूजा, मग आरतीला सुरुवात करतो. गुलाल लावा, गुलाल टाका. वंदन करू बाबांची वंदन, गणू म्हणे बाबा साई, धावपा ओ माझे आई, आओ माझे आई, धावपा माझे आई. तमेव माता पिता तमेव, तमेव बंधू सखा तमेव, तमेव. तुम्हाला दाखवतो. हे आमचे घरचे बाप्पा, सिंपल लालबागचा राजा. आणि आम्ही हे डेकोरेशन आपला तिरंगा झेंडा ही थीम देण्याचा प्रयत्न केला आहे. झेंडा पण लावला आहे. साधं सिंपल हे आमच्या घरातलं. कसं वाटलं डेकोरेशन नक्की कमेंट करून सांगा. माझा स्वयंपाक झाला आहे. बाप्पासाठी नैवेद्य बनवलं आहे. आपण आहे ना पहिलं नैवेद्य दाखवून घेऊन तुम्हाला दाखवते मी काय काय बनवलं. हे बघा डाळ भात बनवलं आहे मी, भेंडीची भाजी, कारल्याची भाजी आणि ही तांदळाची चकली आहे बाप्पासाठी तळली आहे, मोदक तर आहेच आणि पोळी. असं आपलं बाप्पांचं नैवेद्याचं ताट. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. आणि मी व्हिडिओला इथंच एंड करते. आज माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. धन्यवाद. ओम साईराम.